So that is our language, which is Marathi. Marathi is where in Maharashtra, Mumbai, where I come from. Yeah, Marathi. Marathi. It's what Marathi movie like this is a Marathi food. Oh, is it? तर हा म्युझियमचा एरिया आणि बघ हे ना, हे समोर जे दिसतंय ते फेमस हॉटेल आहे, इट इज कॉल्ड एज ग्रँड पॅसिफिक. फेमस कशासाठी? कारण की इथे इंग्लंडची राणी येऊन इथे राहिलेली. ह्या रोडला प्रेसिडेन्शियल पॅलेस आहे आणि हे ग्रँड पॅसिफिक हॉटेल. हा तुम्ही हळूच चाललो आपण बघा. आयकॉनिक हॉटेल्स पैकी एक आहे इकडचं सुवाचं ग्रँड पॅसिफिक हॉटेल. ते हे व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं ते हे. आता इथे बर्गर किंगला खाल्लं, दुसरं काय माहीत नाही तिथले हॉटेल्स म्हणून काय जास्ती ट्राय करत बसलं नाही. पण हा स्क्वेअर खूप छान आहे तर म्हटलं तर बघूया. दिस इज हाऊ इट इज. लॉटोकामध्ये अशा मोठ्या बिल्डिंग्स नाही आहेत, इथे खूप छान छान आहेत. त्यामुळे जर आता ऑब्वियसली कॅपिटल सिटी आहे. चलो जास्ती व्हिडिओ नको. तर इथून आलो, हा असा रोड आणि हा असा समुद्र, यांचा मरीन ड्राईव्ह म्हणू शकतो आपण. मस्त परिसर आहे. ॲक्च्युली क्लायमेट पण चांगलं आहे. तर हा ह्यांचा मरीन ड्राईव्ह. दो तीन जंग लगे हुए रस्टेड वाले. सुवा पोर्ट ना हा समोर. ट्रॅफिकच्या हॅलो. तर आपण आता किंग्स रोडनी लॉटकावरनं सुवाला आलेलो. सुवा वगैरे आता तुम्ही बघितलंच. आता सुवावरनं आपण चाललो परत लॉटका, पण ह्या रोडला म्हणतात क्वीन्स रोड. किंग्स रोडनी लॉटका टू सुवा आणि क्वीन्स रोडनी सुवा टू लॉटका. आता त्याच्यामध्ये 2-4 काहीतरी असे टुरिस्ट स्पॉट्स वगैरे आहेत. एक सिगाटोकाचं एरिया आहे, काही एक झूचा एरिया आहे थोडाफार. तर आज आमचा प्लॅन तर आहे जेवढं जमेल तेवढं बघायचं, पण पाऊस आणि त्यात थोडासा काळोख, त्यामुळे ट्रॅफिक केवढं दिसतंय आम्हाला, त्या हिशोबाने तुम्हाला तेवढं दाखवू. लो टाईड आहे म्हणून बघ सगळं समुद्राचं दिसतंय. ओटी आहे ओटी. आता आपण हळूहळू सुवा शहराच्या बाहेर पडतोय, त्यामुळे रस्ता असा जे मोठ्या मोठ्या रस्ते होते सुवामध्ये भेटलेले तसं नाही आहेत. आता सिंगल लेन जायला एक यायला. आपल्यासाठी अनयुज्युअल थिंग आहे की रोडच्या बाजूलाच एक एअर स्ट्रीप होती, एरोड्रोम म्हणून. इकडे ते छोटे मोठे ग्लायडर्स असतात, ते इथे लँड व्हायला त्यांना इथे रिसॉर्ट्स आहेत, त्यांना अप्रोचसाठी ते हे ठेवले. नाईस एक्सपिरियन्स.
450 किलोमीटर ड्रायव्हिंग केल्यानंतर ना आराम करायला म्हणून थोडंसं साईडला थांबलो. म्हटलं थोडा बघूया फ्रेश होऊ. तर एक मस्त स्पॉट मिळाला ते बघ. तिथे इनफॅक्ट हे पण घेतलं, हे छान वाटलं. आणि सी दिस तुला हे बघ छान वाटतं ना. तेव्हा घोड्यावळे पण मस्त. आपण जरा जाऊया बघ तिथे पुढपर्यंत जाऊया. ओटी असल्यामुळे खाली कसं क्लिअर दिसतंय ना एकदम. भरती असती तर मजा आली असती खरं तर. मस्त वारा सुटला रे. मोठे मासे बघ. तो संडे को इधर ही आना पड़ेगा नेक्स्ट टाइम से. हा मोठे मासे बघ या साईडला पण आहे. चल पुढे जाऊन बघूया पुढे काय दिसतंय का आणखी. ह्याला म्हणतात कोरल कोस्ट. सुवापासून लॉटोका पर्यंत क्वीन्स रोडचा जो एरिया आहे याला म्हणतात कोरल कोस्ट. आता का म्हणतात हे तुम्हाला बघून कळत असेलच किती छान आहे. थोडं जरा शेड मध्ये जाऊया आणि बघूया. हे मोठी मासे बघ, मासे बघ खाली बघ. क्लिअर मासे दिसतात ना. प्रमोद भाई स्पॉट आहे यार. जरा पुढे ये देख फिश है, वो टाइगर फिश है. ये मैं पालता था इनको. ये पालता मस्त वाटतंय रे मला. वारा पण छान सुटलाय. कोरल कोस्ट खूप छान आहे यार. मासे पण एवढे छान छान दिसत आहेत. मजाच आहे बघा ना. माशांच्या वरती आपण समुद्र खाली. छान आहे. our language which is Marathi. Marathi is where in Maharashtra, Mumbai, where I come from. Yeah, Marathi. Marathi. I watch Marathi movie like this. Eating the Marathi food. Oh, is it? Very nice to listen to that. You like Marathi food? Our food is one of the most spiciest you get in India. The Maharashtrian food. Seafood. Yeah, especially seafood. Mumbai. The cuisine that we have: crabs, lobsters, shell, fish. Yeah. A lot of people do not. Fish curry. Yeah, fish curry. A lot of people do not even like that spicy. We have so spicy that I have to keep a napkin beside me just to wipe off the sweat. Everywhere. Yeah, but it's fun. It's fun. Marathi food. Yeah. Marathi language. Yeah. Movie. Yeah, you watch Marathi movies. Must have watched Saira, Jingat. Yeah, Jingar. Yeah. But there are nice movies in Marathi as well. You should watch. That industry is also different. Well, nice movies. You make nice. So we just trying to make up a vlog, and so that I can show people around there. Because we have such coral coast there, where people do not make utilization of all this. See, you have preserved it, and kudos to you guys that you can see it so beautifully. I've seen people, you just eat and then throw it here, make a mess of it. It's no fun, no. This is life. Keep it clean, nice. Yourself for your future generations. Yes. Very nice. Anyways, thank you. It was nice meeting you, all guys. How much for the? Already. Oh, it's already paid. Already paid. Oh. Okay, Vinaka. See you. Yes. Sure. Yes. Thank you, Vinaka. Bye. तर मित्रांनो
काल ना आपल्याला सुहावरनं यायला खूप उशीर झालेला, त्यामुळे आपल्याला क्लोजर व्हिडिओ करता आला नाही. पण क्लोजर व्हिडिओ करायचा नुसतं उशीर हे एक कारण नव्हतं, तर एक मोठा लोचा झालेला. आता काय लोचा झाला ना तुम्हाला दिसेल. बिचाराचा माझा फोन पडला. फोन तुटला तुटला. तो पण बर्थडेच्या दिवशी. हॅपी बर्थडे टू मी, दिस इज द गिफ्ट. काय करायचं. आणि नुसतं ही नाही, समोरून पण तुटला. आणि तो व्हिडिओ करायचा तर होताच, हे दुःख पचवण्यासाठी मी झोपलो. म्हटलं सकाळी उठून बघूया थोडं दुःख कमी होतं का. सकाळी उठायला गेलो तर अजून एक नवीन लोचा, हे झाली इंजुरी बॅक. काय करणार. उद्या जायचं होतं लबासाला, डॉक्टरने सांगितलं ट्रॅव्हल करायचं नाही. लबासा म्हणजे तीच ती जागा जिथे आपण म्हटलं बऱ्याच जणांना माहितीही असेल की आपल्या पुराणांप्रमाणे कालिया नाग तिथे बसलेत. मला ते मंदिर जाण्यासाठी मी इथे खास आलो होतो आणि नेमकं तेच मिस होतंय. दॅट इज हाऊ लाईफ. नाहीये. काय करू आता. चला